बकरी संघ गाय खातात, आम्ही त्यांना आमचं म्हणतो. पाठीमाग पारेश्वर मंदिर आहे. सुरदास महाराजांचं एक भजन आहे. 2025 ते 2035 पर्यंत फक्त आणि फक्त 70% 64% माणसं राहणार आहेत, बाकी सर्व नष्ट होणार, असं सुरदास महाराजांचं भागीत आहे. म्हणजे माणसं मरणार, तेच माणसं शिल्लक राहतील जे माळकरी आहे. तुमची टाळी वाजली पण पुढचं अजून आहे का दृश्य? जे माळकरी आहेत पण माळकरी असून वाईट वागतात ते पहिले मरतील म्हणे. हे नक्की आहे, हे नक्की आहे. म्हणजे गो उपासक आहे, जे आईचे दास आहे, वडिलांची सेवा करतात, भगवंताचे दास आहे, ज्यांना राष्ट्रसेवाविषयी आदर आहेत, मरणार निश्चित. तुम्ही लिहून ठेवा. 35 वर्षापर्यंत सुरुवात झाली महाराज. प्रलयकाल सुरुवात झालेली आहेत, गावोशेगाव वाहून चाललेली आहेत. यावर्षी पाण्यावर आहे, पुढच्या वर्षी अग्नी प्रलय, कुठं भूकंप होणार, कुठं वारा सुटणार. त्यातल्या त्यात आतापासूनच आता असं जीवन करायचं की ज्या जेवणाबरोबर कृष्ण प्रेम, राम प्रेम, नामरस, आनंद, सात्विकता हे वाटलं पाहिजे. मग भगवान श्रीकृष्णाचं वाक्य, गोपाळांनो आपण आता साध्य भजन केलं ना तरच असं जेवायचं की जे जेवण कुठंही नाही, नैवेद्य दाखवून जेवता येतं. आता हेच जेवू आणि जेवू बी आणि संगही घेऊ अभंगाचं पहिलं. आता हेची जेवू, 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 आता हेची जेवू. आता शब्द आहे म्हणजे वर्तमान काळ. थोडं ध्यान द्या. कीर्तन जास्ती नाही करायचं, थोडं करायचं पण चांगलं करायचं, नाही तर घाल पाणी काळच्या पाणी. सध्या काय चाललं, बिंदास महाराज, लोक बिंदास काही करतात हो, काही खातात, काही करतात. आणि आता मला बोलू द्या, माझ्या पाठीशी बाबा आहेत. आमचं कसं आहे, मागून पुढं आम्ही जे काही करू ते तुमच्याकरता करणार आहे, जे काही होईल ते देवा करतायत. तसंच एखादं फुल फुलल्यानंतर त्या फुलाचं काम आहे केवळ सुगंध देणं. रात्री घ्या, दिवसा घ्या, मंदिरात घ्या, गावात घ्या, कुठे घ्या, फुल सुगंधच देणार. फक्त आम्हाला पापाची सर्दी नकोय. तुम्ही गुळ कुठेही खा, गरिबाने खा, श्रीमंताने खा, लहान्याने खा, मोठ्याने खा, बाबाने खा, हिंदूनं खा, मुसलमानाने खा, गुळ कसं लागणार? गोड लागणार. तोच गुळ गाढवाने खाल्ला तर कसा लागेल? ती म्हणे ना, गाढवाला गुळाची गाढवाला गुळाची चव लागत नाही हे माणसाला कळतं की त्याला चव नाही. मला काय माहिती, गाढव झाल्याशिवाय गुळाला चव नाही हे बी कळत नाही माणसाला. ऐका, आता हेची आणि आता जीव, आता म्हणजे वर्तमान काळ. भगवान परमात्मा भूतात नाहीये, भविष्यात नाहीये,
1,00,000 जप केला की देव भेटेल असं नाही. बी पेरलं म्हणजे उगवेल असं परमात्मा नाहीये. ध्यान देऊन ऐका. परमात्मा भविष्यातली वस्तू नाहीये. परमात्मा भविष्यकाळातल्या वस्तू नाही. परमात्मा आताही मी सांगत नाही. सर्वथा वर्तमानोपे सयोगे मय वर्तते. सयोगी तो योगी आहे, तो भक्त आहे की जो वर्तमान काळात राहतो. वर्तमान काळात राहतो म्हणजे इथं राहतात, आता राहतात. काही माणसं चालताना सुद्धा असं चालत नाही, बसले तरी बसत नाही. महात्मा बोलले होते कोणीतरी की घरी आल्यानंतर शेत घरी आणू नये आणि शेतात गेल्यानंतर शेतामध्ये घर नेऊ नये. जिथं आहे तिथं 100% राहून बघा, आनंद मिळतो. आनंद पाहिजे असेल तर वर्तमान काळात राहा. म्हणजे शास्त्र सांगतं तसं वागून पहा. खानपान चांगलं करून बघा. वाईट वागू नका, वाईट खाऊ नका, वाईट पाहू नका, वाईट करू नका. आनंद इथं आहे. गोपाळांना आनंद नंतर नाही भेटला, भगवान भेटले आणि आनंद मिळाला महाराज त्यांना. सजनी आजी देखो नंद जी सजनी आजी देखो नंद अरे काय काम करत बसते? चल भगवंताला पाहण्याकरता. आता चाल आजी आजी देखो नंद जिकोला. सजनी साजनी रूप पाहता लोचनी. आमचा असं आहे, रुपये पाहता लोचनी सुख झाले हो. आजी आत्ता और मग प्रत्येकापाशी फोन आहे. दृष्टांत खूप आवडला तो. कधी माणसाने शिळं खाऊ नये. शिळे खाता वीट आला. आता ताजं पाहिजे. कधी बी अन्न ताजं खाल्लं पाहिजे माणसाने. प्रेमाने आपण चिंतन करूया. आजचा डाटा उद्या कामा येतो का? फोनचा 1.5 GB डाटा जो असेल, आजचा डाटा उद्या कामा येत नाही. आता वापरून घ्या. काही पहा, पण काही नका पाहू म्हणा. जे पाहिजे तेच पहा, पण डाटा वापरून घ्या. डाटा वापरून झाला म्हणजे हे कशावरून कळतं? डाटा संपला कशावरून कळतं म्हणाल तर व्हॉट्सअप फोन फास्ट चालत नाही. समजून घ्यायचं डाटा संपला. तसं जर आपलं घरात काही चाललं नाही, समजून घ्यायचं आपला काय संपला. हो, डाटा संपला तरी लोकांना काही कळत नाही की माझा डाटा संपला. काय माणसं आहे, काय जीवन जगतोय आपण. अरे माणसानं त म्हणजे तपलं कळलं पाहिजे. घरामध्ये काही कोणी आपटापटी सुरू झाली, भांडे म्हणा किंवा वस्तू म्हणा, जा मंदिरामध्ये. संपलं, डाटा संपला. आता मंदिर धरा. आता वाचन करा, आता जप करा, साधना करा, चिंतन करा, वारी करा. घरामध्ये वेळ जास्ती द्यायचा नाही. तू कामाने काही करा काढा काही जाती